सांगितलं जाईल की हे फॅमिलीचा वाद आहे, कौटुंबिक वाद आहे, पण मी प्रशासनाला विनंती करते आणि आता आमचा विश्वास फक्त प्रशासनावर असेल, कारण का ते पण जर तिथे पण जर मॅन्युप्युलेशन होत असेल, तिथे पण जर दबाव होत असेल, तर मग आपण विश्वास कशावर ठेवायचा? ह्या देशात, ह्या लोकशाहीमध्ये प्रशासन आणि शासन तर पूर्णपणे बिघडले, तर प्रशासनावर आपला विश्वास आहे, पण ते पण जर एका महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षाला साथ देत नसेल लोकशाही जिवंत ठेवायला, तर आपण बघणार कोणाकडे? आणि म्हणून पोलीस कोणत्याही दबावाखाली न येता त्यांनी ही चौकशी पारदर्शक केली पाहिजे आणि जे काय आहे ते नीट CCTV फुटेज असेल, कुटुंबाला जे CDR कॉल्ड डेटा रेकॉर्ड्स असतील, सगळं नीट तपासून ह्याच्यामागे जे कोणी असेल त्यांची नावं समोर यायला पाहिजे आणि इलेक्शन होईपर्यंत प्रशासनाने अतिशय नीट काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण का जसं मी म्हणाली, सामदाम आणि आता ह्यांना रक्ताची भूक BJPला आली आहे. आज आमचे सगळे जे कॅन्डिडेट आहेत महाविकास आघाडीचे, त्यांना वारंवार त्या ठिकाणी धमक्या येत आहेत. जीव मुठीत धरून ते लोक प्रचाराला लागलेत. खूप मोठ्या प्रमाणात दबाव येत आहे. बंडखोर जे आहेत त्यांना पण मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव आहे. आणि आज ह्या पद्धतीत जर निवडणुका होत असतील तर तुम्ही निवडणुका घेताच का? मग तुम्ही जाहीर करा आणि डायरेक्ट तुम्ही इथपर्यंत आणलंय. ह्या महाराष्ट्राची जी आहे एक लेवल होती ती तुम्ही इतकी खालच्या पातळीला आणली, इतक्या खालच्या दर्जावर आणली. पालकमंत्री असतील, त्यांचे वेगळे आमदार असतील, त्या पालकमंत्री पदाचं काहीतरी त्यांना रिस्पेक्ट असायला पाहिजे. ते तुम्ही एवढं खालच्या पातळीला येऊन ही इलेक्शन लढता आणि दबाव एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही आणताय प्रशासनावर. काहीतरी लाज ठेवा, एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि नाही तर तुम्ही बिनविरोध निवडणुका घेऊच नका आणि बिनविरोध सगळ्यांना डिक्लेअर करा. काळजी घ्यायचं ते बिनविरोधाच्या हातापायी झाली असं मनसेच्या नेत्यांचा आरोप आहे की बिनविरोध करायची होती. आमच्यावर आल्याची मी प्राथमिक स्वरूपात माहिती घेतली की फॉर्म विड्रॉ करण्याचं प्रेशर होतं आणि फॉर्म विड्रॉ करायचा नव्हता. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, कारण फरफटत लोकांना आणत होते, फरफटत त्यांच्या मर्जीच्या विरोधात फरफटत आणून दबाव आणि पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात कुरूप खेळ त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं हे वादावाद झाला आणि शेवटी बिनविरोध होण्यासाठी कोणाचा तरी जीव घेण्यात आला, मर्डर करण्यात आला. उमेदवारांना माघारी घ्यावे लागलेले आहे, जसं ठाकरे गटाचे पहिली तर भाजपकडे लाजीरवाणी गोष्ट आहे की कॅन्डिडेट्सच नाही आहेत. जे काँग्रेस मुक्त देश बनवायचा प्रयत्न त्यांचा चाललेला, काँग्रेस मुक्त भाजप होत आहे आणि त्यांना एवढ्या मोठ्या पक्षाला सगळं काही असून कॅन्डिडेटच नाही आहेत की ते आमची कॅन्डिडेट्स घेत आहेत. ह्याच्यावरून कळतं की त्या पक्षाची परिस्थिती काय आहे आणि ज्या पद्धतीत ते राजकारण करत आहेत, पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात खेळ. आणि अशा वेळेस मी खरंच मनापासून मी अभिनंदन करते त्या कॅन्डिडेटचे जे महाविकास आघाडीकडून लढायचा प्रयत्न करत आहेत. काही नसताना एक सामाजिक तळमळ त्यांच्यात आहे, म्हणून ते हे इलेक्शनमध्ये आम्ही पडतोय लोकशाही टिकवण्यासाठी. पण भाजप आता पूर्णपणे एक्सपोज झाला हे तुम्हाला दिसून येतं. म्हणजे प्रशासनाचा दबाव असेल, विड्रॉयलच्या वेळेस झालेलं नाटक असेल, फॉर्म भरायच्या वेळेस झालेलं नाटक, एवढा मोठा पक्ष तुमचं नियोजन नाही की तुम्हाला एवढी पळापळी आणि एवढी घाई काय होती. मी तिथे CCTV ग्रॅब्स बघितले, तिथे तुम्ही काही आमदार बघितले असतील. घाई एक दिवस आधी जर किती जणांनी AB फॉर्म भरले, AB फॉर्म कधी पोहोचले वेगवेगळ्या टेबलवर, काही टेबलवर AB फॉर्म पोहोचले, काही टेबलवर AB फॉर्म पोहोचले नाहीत. आम्हाला त्याची पूर्णपणे माहिती द्या आणि मग तुमचं दूध का दूध पाणी का पाणी 100% होईल. तुम्ही कोणत्या गोष्टीला घाबरताय की तुम्ही आम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन देत का नाही? अधिकाऱ्यांनी उत्तर असं दिलेलं आहे की खिडकीतून काही डॉक्युमेंट्स आले पण ते कोणते आहेत याबद्दल आम्हाला माहिती नाही. ते AB फॉर्म होते की नाही, अशा पद्धतीचे गोलमोल 3 नंतर कोणतेही डॉक्युमेंट्स कोणत्याही अधिकाऱ्याला स्वीकारणं हे चुकीचं आहे. हे त्या रूल प्रमाणे तुम्ही करू शकत नाही. तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट 3 नंतर घेऊ. मग AB फॉर्म असेल, रिसीट असेल, पोच असेल, तुम्ही इंटरचेंज होऊ शकत नाही. ते त्या ठिकाणी झालंय आणि तिथूनच एक ग्राउंड मिळतं की ही निवडणूक त्या लोकांना ते जे उमेदवार आहेत ते डिस्क्वालिफाय झाले पाहिजे.
ते पहिलं ग्राउंड आहे आणि म्हणून आम्ही रिट पिटिशन दाखल करतोय हायकोर्टात आणि ऑलरेडी लिगल नोटीस इलेक्शन ऑफिसरना पाठवण्यात आली. प्रचाराचा शुभारंभ कशा पद्धतीनं होतोय? प्रचार किती तारखेला? 5 तारखेला प्रचाराचा शुभारंभ होईल. सगळे महाविकास आघाडी सगळे मित्र पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी शुभारंभ. ताई, सोलापूर हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आता थोडीशी परिस्थिती बदललेली. कशा पद्धतीनं काँग्रेस या निवडणुकांना सामोरं जाणार आहे? आम्ही हिमतीने लढतोय. तुम्ही बघितलं असाल की ज्या दिवशी मुलाखती होत्या तेव्हा अफाट गर्दी होती आणि तीच मला असं वाटतं ते लोकांचा काँग्रेस म्हणूनच नाही पण एक संविधान आणि लोकशाहीला मानणारा पक्ष, सर्वधर्म समभावावर चालणारा पक्ष, काम करणाऱ्या पक्षाच्या प्रती एवढी गर्दी होते आणि लोकांचा कल आहे. जेव्हा कॅन्डिडेटचा एवढा कल दिसून येतो तेव्हा लोकांचा पण मनात काय आहे तो कल दिसून येतो. तर आम्ही ही इलेक्शन हिमतीने लढत आहोत. 51 ठिकाणी आम्ही लढत आहोत. काही ठिकाणी पुरस्कृत पण उमेदवार आहेत आणि नक्कीच महाविकास आघाडीचा विजय होईल. कारण तुम्ही बघताय की बीजेपी कोणत्या प्रकारे एक्सपोज झाली आणि तुम्हाला पण मी विनंती करते की तुम्हाला पण दिसतंय हे काय होतंय आणि कोणत्या पद्धतीत दबाव एवढा मोठ्या प्रमाणात. तर लोकांना आता कळून चुकलंय की बीजेपी कोणत्या लेवलला जाऊ शकते आणि काय काय करू शकते. आज लोकांचा जीव घेण्याची त्या पक्षावर वेळ आली आहे. लोकांच्या रक्तावर राजकारण करण्याची वेळ आली आहे. लोकांच्या रक्तावर हे राजकारण करतात. ह्याच्यापेक्षा लाजीरवाणी आणि नीच गोष्ट काय असू शकते. भाजपनं 75 पारचा नारा दिलाय. कशा पद्धतीची तयारी महाविकास आघाडीच्या? महाविकास आघाडीची तयारी अतिशय सॉलिड पद्धतीने चालू आहे. पण काल जो सोलापुरात प्रकार घडला, खूप वर्षानंतर पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर ह्या ठिकाणी एक मर्डर झाला आणि त्याचा ह्या ठिकाणी मी निषेध करते. बीजेपी साम दाम दंड इथेच थांबत नाही आहे पण आता बीजेपीला रक्ताची पण भूक लागली आहे हे दिसून येतं. निवडणूक अनाऊन्स झाल्यापासून जे काही महाराष्ट्रात घडत आहे, नगर परिषद निवडणूक असेल किंवा महापालिका निवडणूक असेल, ते अतिशय धक्कादायक गोष्टी अशा तुमच्या समोर येत आहेत. काल खूप वाईट असा प्रकार सोलापुरात घडला आणि एका तरुणाला त्याचा जीव द्यावा लागला, मर्डर करण्यात आलं राजकीय हेतू पुरस्सर. सगळ्यांना बीजेपीला पहिल्या दिवसापासून बिनविरोध निवडणुका सगळीकडे पाहिजे होत्या. मग आरोवर आलेलं खूप मोठ्या प्रमाणातलं प्रेशर असेल, 3च्या नंतर देण्यात आलेले AB फॉर्म्स असतील, बरेच आरोज आम्हाला अजूनही जी पाहिजे ती माहिती महाविकास आघाडीला देत नाही आहे. तुम्हाला हे माहिती अजूनही याद्या त्या ठिकाणी डिक्लेअर झाल्या नाही आहेत. कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी वेळेवर दिली जात नाही. खास करून RO2 जे असतील, मी आता मला नावं घ्यायची नाही आहेत, अजूनही ते इन्फॉर्मेशन देत नाही आहेत, याद्या देत नाही आहेत. CCTV फुटेज मागितलं गेलं आहे कारण का 100% 3च्या नंतर डॉक्युमेंट्स देण्यात आले खिडकीतून आणि रूलप्रमाणे तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट, मग AB फॉर्म असू देत नसू देत, तुम्ही ते 3 वाजल्यानंतर तुम्ही देऊ शकत नाही, स्वीकारू शकत नाही. पण जे इलेक्शन इन्चार्ज आहे, जे आता महानगरपालिका आयुक्त आहेत, ते पण उडवाउडवीची उत्तरं देत आहेत, ढकलाढकलीची उत्तरं देत आहेत, एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. पारदर्शकता बिलकुल नाही आहे. काल आपण बघितलं की विड्रॉवलसाठी फरफटत काही कॅन्डिडेट्सना त्या ठिकाणी भाजपकडून नेण्यात आलं आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तो मर्डर जो ह्या ठिकाणी झाला. मी तुम्हाला 100% सांगते की आता त्या